2007 आयोजित माजी आमदार चषक 2025 आपण सर्वजण पाहतोय। गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय अमय सध्या गोलंदाजी मार्कवरती, समोर फलंदाज आपण जर पाहिला तर ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल या शेवटच्या मॅचतील पहिला बॉल ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू आहेत जोपर्यंत फील्ड करतील एका टप्प्याने चेंडूवरती आपण जर पाहिला तर पोहोचल्यात। यावेळी काय घडलंय, महत्वाचा क्षण आपण पाहतोय। थोडंसं तालमीलची कमी, दोन खेळाडूंच्या माध्यमातून तालमीलची कमी पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण की काय, इथे एका धावेवरती समाधान व्यक्त करतील, धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच एक धावसंख्या 1 ही फलकावरती आपण पाहतोय। पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड आपल्याला फटका पाहायला मिळाला, अगदी क्लिअर तर झाला नाहीये। क्षेत्ररक्षक त्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं। षटकातील पुढील बॉल अमे याच्या षटकातील समोर किरण गवारी हलक्याशा त्याने ऑफ साइडला टॅप केलाय। हे सेन्सिबल क्रिकेट आहे। किरण गवारी जाणतो या मैदानावरती कसे खेळणं हे शक्य आहे, ते प्रामुख्याने जाणतो, कारण आजच्या दिवसामध्ये अगदी मागचे 2 मॅचेस देखील त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळले आहेत आणि ते अनुभव या मैदानाचा पण पाहतो त्याच्या माध्यमातून। नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक, नव्याने स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमय गोलंदाजी मार्कवरती आहेत, राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉलचा वापर इथे बंदर पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे। डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता, तरी देखील आपण जर पाहिला तर दोन्ही फलंदाज सुखरूप पद्धतीने आपल्या क्रीजमध्ये आहेत। एक सोरटी एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती। आपण जर पाहिली तर 3 रन्स ऑन दी कार्ड, 3 धावा फलकावरती आहेत। क्रिकेटचं माध्यम असू द्यात किंवा जीवनचं माध्यम असू द्यात, अगदी समस्या विनाकारण आपल्या आयुष्यात येत नसतात। समस्यांचे आगमन हेच लक्षण आहे की आपल्याला आयुष्यात काहीतरी बदलायचं आहे। तुम्ही तुमच्या संघाला चांगली कामगिरी करून दाखवा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून तुम्ही उंचावू शकतात। ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मिस केला विकेट किपरने आणि तिथे एक धाव कंप्लीट केले किरण गवारीच्या माध्यमातून। कदाचित किरण गवारीला थोडासा दुखापतग्रस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ज्यावेळी धावत होता त्यावेळी सावकाश गतीने आणि थोडंसं पद्धतीने पण वेगळ्या पद्धतीने धावत असताना पाहायला मिळालात। एक धाव आली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 रन्स ऑन दी कार्ड। पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे। गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाला गोलंदाज सध्या अमय आपल्याला पाहायला मिळतात, चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये, प्रभावित करणारी कामगिरी। ऑन साइडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे केली होती, परंतु पंच आपल्या नियमानुसार तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक पुन्हा एकदा सिंगल आली आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन दी कार्ड। हे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात 5 बॉलमध्ये। शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा बॉल। हलक्या हाताने काय बॉल टाकलाय, चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट केलाय। विकेट होईल पतंग, ऋतिकला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला। महत्वाच्या क्षणी अंतिम बॉलवरती मिळाले विकेट रनआउटच्या स्वरूपात। बॅक टू दी पवेलियन गॉन। मान्यवर कक्षामध्ये आपण सर्वजणांना पाहतोय मॅचचा आनंद लुटतायत। ज्या प्रकारे स्पर्धा सोहळ्यांना वाखेणणे जोगी आणि येणाऱ्या काळांमध्ये देखील खूप सारे मॅचेस आपण पाहणार आहोत। अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ नक्की पाहायला मिळेल। मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रणयजी कासार असतील, स्वप्नजी कासार असतील, विशालजी भोईर असतील, हिम्मतजी कासार असतील, सलीमजी शेख असतील, रुपेजी पागे असतील, हे सर्वजण मॅचचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय। त्याच्या सोबतीने आपण जर पाहिलात प्रकाशजी जाधव असतील, वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत
आणि ते आपल्याला पाहायला मिळतं ऑन साइडला बॅटच्या रडारमध्ये बॉल, तर बॉल जाईल आउट ऑफ द ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे ठोकलाय किरण गवारीच्या बॅटमधनं, सिक्सर. काय स्ट्रोक खेळला होता, बॅटच्या रडारमध्ये बॉल, तर आउट ऑफ द ग्राउंड नक्की पाहायला मिळेल. किरण गवारी आज बहरदार गतीने खेळ करतोय. ऑफ साइडला चांगला स्ट्रोक आहे, टॅप केलाय त्या एरियामध्ये डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, धावतोय, फक्त बघत राहील आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, ठोकलाय चौकार, आलाय 4 धावा, चौकार. त्या स्पर्धेसाठी बायसायकल स्पॉन्सर केली गेलेत विशालजी भोईर असतील आणि हर्षद भोईर असतील यांच्या दोघांमार्फत ही आपण बायसायकल पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सर्वजण पाहतोय. एक चांगलं आयोजन नियोजन आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण अगदी हवेली ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिलं तर चेंडूवरती पोहोचते तोपर्यंत 1 धाव मिळालेत आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 16 रन्स ऑन दी कार्ड. या स्पर्धेचा विचार करायला हवा आहेत. या स्पर्धेसाठी वातावरणाचे सर्व आयोजन कमिटी असतील त्यांनी घेतलेली मेहनत अगदी 5 दिवस नाही, 10 दिवस नाही, एकंदरीत 1 महिना आणि त्यापेक्षा जास्त वेळ दिलाय या ग्राउंडवरती. जेवढे घरी राहिलत नाही तेवढे या मैदानावरती राहून जे आपलं आयोजन आहे ना त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेत. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे थोडेसे सफल झाले होते, बॅटच्या रडारमध्ये बॉलला घेता आला नाहीये आणि त्याचंच कारण इथे निर्धाव बॉलमध्ये कन्वर्ट होते. बॉल सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 4 चेंडू समाप्तीला आल्यात, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडालाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळेल. खेळाडूला परतावं लागेल. निलेश भोईरच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. कॉन ऑन द स्क्रीन आपण पाहतोय चिमुकल्या मॅचचा आनंद लुटतायत, सॉन्ग वरती नाचतायत अगदी चांगल्या पद्धतीने. कोलटप्प्याचा बॉल ऑफ साइडला खेळलाय, चांगला झेल इथे टिपत असताना पाहायला मिळतंय. वॉट अ कॅच, विकेट जाईल पतंग. खेळाडूला परतावं लागेल. आला पावली आकाश गवारी, बॅक टू दी पवेलियन. अफलातून कॅच, गॉन. पैसे जरा गोबाल, जरा गोबाल. थँक्यू. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 16 रन्स ऑन दी कार्ड. 16 धावा फलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत. दूरवरून देखील खूप सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि जे प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. समोर किरण गवारी आहेत. हे 3रं षटक, हे प्रगतीपथावरती. पहिला बॉल सरळ खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळते लॉंग ऑफचा. जोपर्यंत फील्ड कडे दुसरी धावेचा कॉल लिहिलाय आणि दुसरी धाव करत असताना विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल, कारण स्ट्रायकिंग एंडला किरण गवारी जाणं हे गरजेचं आहे आणि तिथे मिळालेत रनआउटच्या पद्धतीने विकेट. गॉन.
यू. धावसंख्या फलकावरती 17 रन्स ऑन दी कार्ड. 17 धावे फलकावरती आहेत. नवीन बॅटर अंकेश माळी आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे. लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती जाण्याचा प्रयत्न करतील आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच 19 रन्स ऑन दी कार्ड. ज्यावेळी मुलाखत घेतली आदेश सरांनी त्यावेळी संघर्ष स्फोट बिनार संघाचा एक कर्णधार म्हणत होता आम्ही 30-35 पर्यंत जाण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तो सध्या प्रयत्न इथे सक्सेसफुल होत असताना धीमे धीमे का होईना होत आहे. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी अर्थात तिसरा बॉल हाताळण्यासाठी. ऑन साइडला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आउट ऑफ द ग्राउंड प्लॉटला पाठवलाय. सिक्सर किरण गवारीच्या बॅटमधनं षटकार. हॅलो चिक. हॅलो चिक. एक चांगला स्ट्रोक मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31-31 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडू हे फेकून झाल्यात. षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह राहिलाय. किरण गवारी जाणतोय आपली खेळी जी अनुभवता आहे जो एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे ना. नुसत्या नाही वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता आणि जी बिनार प्रीमियर लीग देखील आपण पाहिली गेली होती मागच्याच आठवड्यामध्ये आणि त्या लीग मध्ये देखील मालिकावीरचा हा पुरस्कार घेत असताना पाहायला मिळाला. तोच खेळाडू स्ट्रायकिंग एल आपण सर्वजण पाहतोय. धावसंख्या 31-31 या आकड्यावरती येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल खूपच महत्वपूर्ण या सामन्याचे राहणार आहेत. रेडी होते गोलंदाजी मार्गवरती. प्रशांत आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केलाय. लगातारचा तिसरा षटकार. 6 काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. किरण गवारी नावाचं वादळ हे ते गुंगावत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग करणारा खेळाडू मैदानामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात प्रभावित करणारी कामगिरी त्याच्या माध्यमातून नक्की होते. प्रशंसाकारक खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून जो खेळ झालाय ना आजच्या दिवसामध्ये तो वाखेंडेजोगी आहेत. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहेत. रेडी होतोय. ऑफ साईडच्या दिशेने आपण जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे सिंगल मिळालेत आणि या सिंगलवरती समावेश करतील. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38.
38 रन्स ऑन दी कार्ड. 39 हे लक्ष